नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना कारखानेस यांच्या जाईचा मांडव या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मोहना कारखानेस लिखित 50शी ओलांडताना. संध्याकाळ दाटून आली आहे. समोर रस्त्यावर वाढत जाणाऱ्या माणसांची आणि वाहनांची गर्दी मी संथपणे बघतेय. रोजचा हा माझा छंदच म्हणा ना. परंतु आज मी तुम्हाला एक विचित्र घडलेली गोष्ट सांगणार आहे. मी तुम्हाला दुःखी करणारी किंवा बुचकळ्यात टाकणारी अशी कुठलीच कथा सांगणार नाही किंवा ही कहाणी ऐकून तुम्ही पोट धरून हसू लागणार आहात किंवा गडाबडा लोळणार आहात अशीही मी खात्री देत नाही. कारण गोष्टच तशी विपरीत घडली आहे. कोणाच्या इतरांच्या बाबतीत नसून ती खुद्द माझ्याच बाबतीत घडली आहे. आता मला एक सांगा, 50शी ओलांडताना माणसाला काय काय होऊ शकतं? तर चष्मा लागू शकतो, एखादा दात पडू शकतो, केस आणखीनच पांढरे व्हायला लागतात, म्हणजे जास्ती डाय करायला लागतात, किंवा टकलावरचे केस कितीही प्रयत्न केला तरी आणखीनच विरळ होतात. आणखीन काय घडू शकतं? पायाला फ्रॅक्चर होऊ शकतं, मानेला ट्रॅक्शन लावायची वेळ येते. म्हणजे होतं काय, एखादी सुंदर तरुणी आपल्याकडे बघत नाही आहे हे माहीत असूनही मानेला दुखापत करून घेतात. नाचता येत नसलं तरी एखाद्या तरुणीने किंवा तरुणाने आग्रह केला म्हणून नाच केला जातो आणि मग वाढलेल्या पोटाचा आणि कमरेचा भार सांभाळताना पायावर अतोनात ताण येऊन फ्रॅक्चर होऊ शकतं. बघा, विचार करून बघा आणि सांगा आणखीन काय घडू शकतं. नवऱ्याचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च होऊ शकतो आणि एवढं करूनही नवरा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरनं एकदाही नजर वर न उचलता थंडपणे आपलं काम पुढे चालू ठेवतो. तेव्हा कदाचित कायमची डोकेदुखी किंवा अर्धशिशीचा आजार सुरू होऊ शकतो. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, यापैकी एकही प्रसंग माझ्या बाबतीत घडला नाही. विचार करून करून तुमचं डोकं आऊट होईल, पण तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही असा प्रसंग माझ्या बाबतीत घडलाय. हरलात ना विचार करून? वाटलंच होतं मला तसं. अहो, अजूनही माझा सुद्धा विश्वास बसत नाही आहे या गोष्टीवर. त्याचं असं झालं, 5-6 दिवसांपूर्वी सकाळी जाग आली आणि उठायला गेले ते एकदम गरगरायला झालं. मी धसकले ना. व्हर्टिगो का काय म्हणताय ते तर नाही ना झालं? बिछान्यात सावकाश उठून बसले तर बाजूच्या घरातनं एकदम फोडणीचा वास आला आणि मला एकदम मळमळायला लागलं. उलटी येते का काय असंच वाटलं ना पटकन. पटकन कशीबशी उठून बाथरूममध्ये गेले तर कोरड्या उलट्या यायला लागल्या की चक्क. आता मात्र मी घाबरले. म्हटलं आता हे काय बाई भलतंच. 25 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. इयान आणि इला दोघांच्या खेपेला अगदी असंच होत होतं. मळमळत होतं, उलटीसारखी भावना व्हायची. जरा फोडणीचा वास आला की उलट्या व्हायच्या सुरुवातीला. अगदी बेजार झाले होते मी त्या उलट्यांनी. पण ती गोष्ट होती 25 वर्षापूर्वीची. केवळ 25शीत असेल नसेल मी तेव्हा. तेव्हा काय कळत होतं म्हणा. कित्येक वर्ष म्हणजे लग्नाच्या आधी बरं का, मला वाटायचं की नवरा बायकोनी एकमेकांना हार घातले की बाळ होतं. नंतर वाटायचं गाणी म्हणत एकमेकांना मैं तुझसे प्यार करता हूं म्हटलं, नवरा बायको झोपले की बाळ होतं. सगळा पिक्चरचा परिणाम हो. आमच्या वेळी कुठं सगळं उघड दाखवलं जायचं. आता शेजारचा ढोपरा एवढा पिंटू पण बिनधास्त सांगतो, आमच्याकडे मी एकुलता एकच आहे, ओनली चाइल्ड. मम्मी पप्पांनी फॅमिली प्लॅनिंग केलं ना. मलाच ते ऐकून लाजल्यासारखं झालं.
कालाय तस्मै नमः, दुसरं काय. आता काय सांगत होते, लग्नाआधी कसलं हो फॅमिली प्लॅनिंग आणि कसलं काय. म्हणजे लग्नानंतर सुद्धा यांनीच सगळं सांभाळलं बरं का. या बाबतीत मी अगदी भोळी, म्हणजे बावळट या शब्दाला जरा चांगला शब्द सुचला बरं का, भोळी. हां, तर लग्न झाल्यावर 2 महिन्यात असं व्हायला लागलं म्हणून मी थोडी घाबरूनच गेले. पोटात पाणी ठरेना. डॉक्टरकडे गेले आणि मग त्यांनी ही गोड बातमी सांगितली तेव्हा अशी लाजले ना मी. तेव्हा काय ते सोनोग्राफी वगैरे फॅड नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं आता सगळी कामं करा आणि 2-3 महिन्यांनी दाखवत चला. खरंच बेड रेस्ट, सिझेरियन हे शब्द आमच्या डिक्शनरीत, आमच्या म्हणजे डॉक्टरांच्या सुद्धा डिक्शनरीत नसावेत त्या काळी. मग काय अगदी शेवटपर्यंत कामं करत होते, दोन्हीही वेळेला, अगदी बाळ होईपर्यंत. दोन्ही मुलं कशी सुदृढ झाली, अगदी सगळ्यांनी टकमक टकमक बघावी अशी. आता हिला होईल 24 वर्षांची आणि इयान होईल 22चा. दोघांचं शिक्षणही अगदी सुरळीत पार पडलं. अजूनही इयानला शिकायचं आहे म्हणा, आणि हिला तरी गधडी कुठे शिक्षण पुरे असं म्हणते. दोघांना खूप शिकायचं आहे. मी यांना म्हणाले सुद्धा, इलाला म्हणावं आता नोकरी बघून स्थिर हो, म्हणजे लग्नाचं बघायला बरं. अगं शिकू दे तिला मनासारखं, मग आहेच की संसार मागे. आता यापुढे मी काय म्हणणार बापडी. बघा आता बोलता बोलता कुठून कुठे पोचले मी. पुन्हा एकदा खमंग असा वास नाकातून पोटात शिरलाय आणि मेली ती उलटी पुन्हा होणार असं वाटायला लागलंय. आता कशी सांगू सगळ्यांना ही बातमी मी. यांना फोन लावला, अहो अहो ऐकलं का, एक बातमी सांगायची आहे तुम्हाला. अगं लवकर बोलवाई, कामात आहे, सांगून टाक पटकन. तसं नाही हो ईश्वर, आता कसं सांगू तू फोनवर तुम्हाला. अगं काय झालं आहे काय, शेजारणीचा प्लाझ्मा TV बंद पडला का. नाही मग 403 मधला ड्रायव्हर आणि 203 मधली मोलकरीण पळून गेली का. ते पण नाही. मग काय, इलाला बॉयफ्रेंड भेटला का. बरं झालं सुटलो एकदाचे. अहो नाही हो तसं काहीच नाही आहे. असं नाही तसं नाही, मग माझं डोकं खाऊ नकोस आता. हो असं म्हणून त्यांनी पटकन फोन आपटला. छे, सगळं कठीण होऊन बसलंय बाई आता. हे तर सतत माझ्यावर असेच ओरडत असतात. परवा शॉपिंगला गेले आणि घासाघीस करून चांगली 20,000ची साडी 17,000ला घेऊन आले तर केवढे चिडले माझ्यावर. मला म्हणाले आता ह्या वर्षी आठवड्याला साडी घेणं बंद. केवढं रडू आलो मला ते कठोर बोल ऐकून. बायकांचा मेला जन्मच असा असतो. पुरुषांनी मजा करून घ्यायची आणि बायकांनी त्याचे परिणाम भोगायचे. हा विचार करताना माझ्या पोटावरनं मी हात फिरवून बघते. इयान इलाला सांगावी का ही बातमी. धीर करून आता इलाला हाक मारते. नाहीतरी हल्ली तिला मी जरा हाक मारली की डिस्टर्ब व्हायला होतं. सतत कानात ते इयरफोन्स आणि हिच्या रूमचा दरवाजा बंद. मेले आमच्या वेळेला सगळे खाली गाद्या घालून एका लाईनीत झोपायचो. एकाचं तंगडं दुसऱ्याच्या गळ्यात तर दुसऱ्याचा हात तिसऱ्याच्या पायात, सॉरी कमरेत. कसली स्वतंत्र बेडरूम आणि कसलं काय हो. बाबांनी जरा आवाज चढवला की थरथरायला व्हायचं. आणि ही कार्टी डॅडीच्या गळ्यात हात घालून बसते, अरे तुरे करते. इला, अगं इला जरा येतेस का ग इकडे. यस मॉम, काय झालं लवकर सांगून टाक. अरे हे काय लवकर सांगून टाक, सगळ्यांना एवढी कसली घाई लागून राहिली आहे. अजून 9 महिने थांबा म्हणावं. काय आहे ना इला, सकाळी उठले तर एकदम गरगरत आहे ग गेले 4 दिवस. अरे मम्मा अपचन असणार ग. तरी मम्मा तुला सांगते थोडं कमी खा, थोडं कमी खा. हे बघ माझी डायटिशियन वर्षा आहे ना, तिची एकदा अपॉइंटमेंट घे. हां बरं मी जाऊ. अगं हिला ऐक ना, म्हणजे तसलं काहीच नाही ग, हे जरा वेगळं आहे. हिला वेगळं आहे.
मग दुसऱ्या डायटिशियनची अपॉइंटमेंट घेऊ का? हे बघ इला, तू या घरची मोठी मुलगी, आता जरा जबाबदारी घ्यायला शिक. ओ मामा, तू आहेस की ग जबाबदारी घ्यायला? तसं नाही ग इला. हे बघ, लवकरच या घरात एक पाहुणा येणार आहे. नो 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 मम्मी, पाहुणा वगैरे अजिबात नको. हे बघ, पुढच्या महिन्यात माझा इव्हेंट आहे. मी माझे सगळे मित्रमैत्रिणी येणार जाणार, त्यांना एक खोली लागेलच ना. शिवाय कधी आधेमध्ये पार्टी झाली तर त्या तुझ्या पाहुण्याला कुठे ठेवणार? किती एम्बॅरेसिंग होईल ग. बरं, मी जाते आता, बाय. मी कपाळावर हात मारून घेतला. या मुलीला आईच्या बाळंतपणाची कसली म्हणून फिकीर नाही. 50 वर्षांपूर्वी आईची बाळंतपणं मुली करायच्या. आईचं हवं नको बघायच्या, लहान भावंडांना सांभाळायच्या. कसा हो जमाना बदलला. आता यांना एकटं राहायला हवं. हां, म्हणजे तशा मित्रमैत्रिणी हव्या आहेत, पण फक्त पार्टीपुरत्या, धमाल करण्यापुरत्या. पाहुण्यापुढे यांना म्हणे एम्बॅरेसिंग वाटतं, म्हणजे चक्क लाज वाटते पाहुण्याची. देवा, मग लहान मुलं कसली सांभाळतात हल्लीच्या या पोरी. कदाचित शहरी जीवनामुळे आम्हीच यांना फार लाडाकोडात वाढवलं, याचा तर हा परिणाम नसेल. कदाचित खेड्यापाड्यात परिस्थिती वेगळी असेल. हा विचार करून गावातल्या माझ्या चुलत बहिणीला मी फोन लावला. म्हणजे सोनपूरला असते ना माझी बहीण, ती तरी माझ्या काळजीनं धावत येईल या विचारानं फोन लावला. सोने, अगं तुझी खूप दिवसांनी आठवण आली का आज? काय आखे, अगं तू काय TV सिरियल बिरियल बघत नाही का यावेळी? नाही ग भाई, कसं सांगू तुला, काय सांगू. हे बघ, तुझ्या अक्केची 3ऱ्या खेपेची तयारी कर बाई आता. अगं बाया, काय डोकं बिकं फिरलं काय अक्के तुझं? हां, या वयात? आणि भाऊजींना पण काय कळना झालं काय? आणि आता मला तरी कुठं वेळ आहे का या TV सिरियल बघण्यात? अशी बिजी असती विचारूच नको. आता सरकार हम दो हमारे दो म्हणून सांगायची थांबली, म्हणून आपण पण विचार करायचा थांबायचं का? काय अविचार करून बसली ग तू? तिने माझ्यावर असं तोंड सुख घेतलं की मला त्या सुखानं पुन्हा चक्कर आली. माझा इयान मला सांभाळायला धावला म्हणून बरं, नाही तर ह्या अवस्थेत खाली पडले असते ना मी. अगं मम्मा, जरा सांभाळून राहा स्वतःला. कोणाशी बोलत होतीस फोनवर? अरे, तुझ्या सोनू मावशीला जरा इकडे बोलवणार होते थोड्या दिवसांसाठी. सोनू मावशीला इकडे? नको मामा, नको नको नको, अजिबात नको. अगं माझ्या परीक्षा असतात. शिवाय ती इकडे थोड्या दिवसांसाठी म्हणजे पुन्हा खोलीचा प्रॉब्लेम. हे बघ मामा, माझी रूम मी बिलकुल शेअर करणार नाही कोणाबरोबर सुद्धा. हां, सॉरी, पण मामा प्लीज समजून घ्या. माझ्या पडलेल्या चेहऱ्याकडे बघून इयान सॉरी म्हणाला खरा, पण मनातून मी समजले की हल्लीच्या पिढीला स्वतःची कोणतीच गोष्ट दुसऱ्याबरोबर शेअर करायची नाही आहे. आता या पोरांना प्रत्येक गोष्ट 4 भिंतींच्या आत बंद दाराआड करायला आवडते. भाऊ बहीण आई वडील प्रत्येकाची स्वतंत्र रूम, स्वतंत्र फोन, स्वतंत्र TV. या तर निर्जीव वस्तू झाल्या. पण मन झोंबणं, माणुसकी दाखवणं, जवळीक साधणं, ह्या गोष्टी तर सजीव माणसाच्या अस्तित्वाची साक्ष देतात ना. मग ह्या पिढीला कोणत्याच बाबतीत जवळीक साधता येणार नसेल किंवा साधायचीच नसेल तर पुढे 20-22 वर्षांनी काय होईल या समाजाचं? प्रत्येकजण फक्त हातातल्या यंत्रांची बटणं दाबत यंत्रवत जीवन जगत असेल. बापरे, ह्या विचाराने मी एकदम दचकले. नकळत पोटावर हात ठेवला. ह्या जीवाचं काय होईल 20 वर्षांनंतर? आपल्या दोघांपैकी कोणी असेल नसेल तोपर्यंत ही दोन्ही मुलं आपापल्या संसारात जगण्यात हरवलेली असतील. ह्या पोराला कोण आधार देईल तेव्हा? ह्या विचारांच्या तंद्रीतनं मला आमच्या डोअरबेलनं जागं केलं. काय ग, काय झालंय तुला? बरं वाटत नाही आहे का? आणि फोनवर काय सांगणार होती सकाळी? हे विचारत होते. मी त्यांना पहिल्यांदा फ्रीजमधलं पाणी देऊन थंड केलं
आणि नंतर माझी शंका यांना बोलून दाखवली. ते ऐकून यांचा चेहरा पहाड डोक्यावर कोसळल्यासारखा झाला. मग मला पूर्वीची आठवण झाली. इलाच्या वेळी यांनी मला डोक्यावर घ्यायचं बाकी ठेवलं होतं. किती आनंद झाला होता यांना ते बाप होणारे ऐकून. 25 वर्षांनंतर त्याच बातमीनं यांना भूत पाहिल्यासारख्या यातना दिल्या होत्या. ते कितीतरी वेळ सोफ्यावर धक्का बसल्यासारखे बसूनच राहिले. जणू काही त्या बातमीनं किंवा नुसत्या शंकेनं यांची शक्तीच कोणीतरी हिरावून घेतली होती. अगं पण हे खरं आहे काय? हां, अगं असं कसं होईल या वयात? हे बघ उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊ, खात्री करून घेऊन येऊ. हां, हे एक एक शब्द हळूहळू उच्चारत बोलले. रात्री जेवण अगदी शांततेत पार पडलं. इला कुठे मित्रांबरोबर बाहेर पार्टीला गेले होते. मी आणि हे दोघंच टेबलाजवळ बसून होतो. मी हळूच त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. यांना बसलेला धक्का अजूनही ओसरलेला दिसत नव्हता. कसे बसे 2 घास पोटात ढकलून हे झोपायला निघून गेले. मी अवाक होऊन कितीतरी वेळ तशीच बसून होते. काळाबरोबर माणसं बदलतात. यांनी माझ्याशी काही बोलावं अशी माझी अपेक्षा होती. जशी काही चूक माझ्या एकटीकडनंच घडली होती असं यांचं वागणं बदललं होतं. त्या रात्री मला बराच वेळ झोपच लागली नाही. सकाळी उठले तर थोड्या वेळानं पुन्हा गरगरायला सुरुवात झाली. हळूच उठून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले. बाहेर आले तर हे तयार होऊन माझी वाट बघत होते. चल 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 लवकर तयार हो, डॉक्टर रांगणेकरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि हे बघ आजच्या सगळ्या मीटिंग रद्द केल्या आहेत मी. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लावलेला बारा. हे एखादी गोष्ट लवकर हातावेगळी करून टाकल्यासारखे बोलत होते. मी मान डोलवली, पटकन तयार झाले. लिफ्टमधनं बाहेर पडताना मिसेस खवचट भेटल्या. या बाईला एक लिफ्टमधनं आत येणं आणि जाणं याशिवाय दुसरं काही करताना मी बघितलं नव्हतं. अय्या, एवढ्या सकाळी दोघं कुठे निघालात? काही खास? हो आहे खास. मी तिसऱ्यांदा आई व्हायच्या मार्गावर आहे. मला जोरात ओरडून सांगावंसं वाटलं, पण तोंडातून एक शब्दही फुटला नाही. डॉक्टर रांगणेकरांकडे एवढ्या सकाळीही बरीच गर्दी होती. आम्ही दोघं डॉक्टर कधी बोलवत आहेत याची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात कॉलनीत राहणारे आणि ह्यांच्या ऑफिसमधले मिस्टर रेगे तिथे उपटले. आता हे आणखीन कशाला भेटले इथं? मी हळूच पुटपुटले, अहो मिस्टर आणि मिसेस अवचट दोघंही इकडे जोडीनं दवाखान्यात? हां वहिनी, नक्की कुणाला बरं नाही आहे सांगा पाहू. हे तर अगदी क्विज टाईम असल्यासारखा कोडी विचारण्याचा आव आणत होते. नाही हो, विशेष काही नाही आहे. काय हिला जरा उलट्यांचा त्रास होत होता म्हणून आपलं दाखवायला आणलं. ओ हो 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 हो, उलट्यांचा त्रास आणि वहिनींना इंटरेस्टिंग आहे. हो. आणि स्वतःच्याच भाष्यावर विनोद केल्यासारखे ते खो खो हसत सुटले. तेव्हा ना बाकीच्या सगळ्या पेशंटना आम्ही इथे कशासाठी आलो आहोत हे कळून चुकलं होतं. कारण मिस्टर रेग्यांचा आवाज इतका खणखणीत होता की 2 बिल्डिंग पलीकडे उभे राहून ते बोलत असले तरी आम्हाला ते स्पष्ट ऐकू येत असे. अहो, पित्त वाढलं असेल, आवळा खा दररोज. कोणाचा तरी अनाहूत सल्ला. नशीब चिंचा खायला नाही सांगितल्या. काय आहे ना, या वयात हे असं व्हायचंच बरं का. तुम्ही सूर्य नमस्कार घालायला लागा, आत्ता बऱ्या व्हाल. आता सूर्य नमस्कारांचा आणि उलट्यांचा संबंध अजूनही मला समजलेला नाही आहे. लोकांची जणू सल्ले देण्याची स्पर्धाच सुरू झाली. तेवढ्या डॉक्टरांचं बोलावणं आलं. मी आयुष्यात प्रथम एवढी नर्वस झाले. बरं बसा. मला सांगा, केव्हापासनं असं होतंय? पिरियड कधी आलेला होता? अगदी मूलभूत असे अनेक प्रश्न विचारून मला डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले. बघा, सध्या मी काही निर्णय घेऊ शकत नाही. आपण या टेस्टचे रिझल्ट येईपर्यंत थांबूया. बापरे,
म्हणजे आणखीन काही दिवस वाट बघणं ओघानं आलं. वाटेत रगडा पॅटीस पाणीपुरी हादडली. म्हटलं पुढचं पुढं, आत्ता पोटभर खाऊन घेऊया. रात्रभर झोप अशी काही लागलीच नाही. डोळ्यापुढे छोटी छोटी बाळं फेर धरत होती. ही आणि हिला भांडत होती. हे माझ्याकडे रागावून बघत होते. सोसायटीवाले माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होते. सकाळी दचकून उठले तर पोटात एक विचित्रशी कळ आली. एकदम कसली तरी शंका आली म्हणून बाथरूममध्ये जाऊन खात्री केली तर ऋतुचक्र व्यवस्थित आपलं काम बजावून गेलेलं होतं. माझ्या आभासांचा शेवट झाला. मी एक निश्वास सोडला. आनंदाचा, दुःखाचा का आणखीन कसला माझं मलाच कळलं नाही. तर अशी ही माझी 50शी ओलांडताना घडलेली विचित्र कहाणी. तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. श्रोते हो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा, सोशल मीडियावरही शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो.